नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 51 वरील 3.8 वर्ड फॅमिली. चला तर बघूया. इथे आपल्याला काय दिलेलं आहे? रीड अँड मेक वर्ड्स. राईट द वर्ड्स इन युअर नोटबुक. आपल्या वहीमध्ये या ठिकाणी वर्ड शब्द तयार करून लिहायचे आहेत. एका अक्षरापासून शब्द तयार करायचे आहेत. ॲन पासून बघा, या फुलामध्ये, या कुंडीमध्ये आपल्याला 1 2 3 4 5 असे 5 फुलं दिलेली आहेत. यामध्ये आपल्याला काही शब्द तयार करायचे आहेत. एन, यामध्ये सी लिहिल्यानंतर काय तयार होईल? कोणता शब्द तयार होईल? कॅन. अशा प्रकारे आपल्याला हे शब्द तयार करायचे आहेत. फॅन, मॅन, पॅन आणि व्हॅन. चला तर आपण लिहूया एका पेजवर. पेजवरती आपण या ठिकाणी ॲनचे शब्द आपण बघूया. चला. कॅन, पॅन, फॅन, MAN, मॅन, VAN, व्हॅन. आता याचे OP हे शब्द बघूया. OP काय येईल? POP, पॉप. MOP, मॉप. TOP, टॉप. HOP, होप. COP, कॉप. अशा प्रकारे हे वर्ड्स तयार करायचे आहेत. आता ENचे बघूया. HEN, हेन. DEN, डेन. TEN, टेन. PEN, पेन. MEN, मेन. अशा प्रकारे हे शब्द तयार करून आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. सोपे सोपे शब्द लिहायचे आहेत. अशा प्रकारे इंग्रजी शिकण्यासाठी सोपी होते. वाचायचा सराव करायचा आहे. असे लहान लहान शब्द तयार करायचे आहेत. BIN, बीन. FIN, फिन. WIN, विन. PIN, पिन. TIN, टीन. अशा प्रकारे आजचा स्वाध्याय आहे. NUN, नन. FUN, फन. BUN, बन. BUN, बन. SUN, सन. RUN, रन. अशा प्रकारे ह्या कुंडीतील शब्द असे तयार करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे बघा. कॅन, फॅन, मॅन. अशा प्रकारे हे बघा हे शब्द. चला आपण पुढे बघूया. बी सर्कल द करेक्ट लेटर. राईट द वर्ड इन द बॉक्स. या बॉक्समध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. या ठिकाणी आपल्याला कशाचं चित्र दिसतंय? बॅट. बघा या ठिकाणी BAT या
अल्फाबेटला गोल केलेलं आपल्याला दिसत आहे. ह्या ठिकाणी वर्ड शब्द लिहिलेला आहे, BAT बॅट. या चित्राला काय म्हणतात? कशाचं चित्र आहे? हॅन. हॅन म्हणजे कोंबडी. हॅनची स्पेलिंग काय येईल? HEN. हॅन. आपल्याला याला गोल करायचं आहे. HEN. हॅन. या ठिकाणी लिहायची HEN. हॅन. असं अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी आपल्याला शिकायची आहे. एकदम गमतीशीर. हे काय आहे? व्हॅन. VAN. व्हॅन. व्हॅन. VAN. व्हॅन. या ठिकाणी स्पेलिंग लिहायची आहे VAN. व्हॅन. पुढे बघूया. ब्रेक डाऊन द फॉलोविंग वर्ड्स ॲज शोन बिलो. या ठिकाणी बघा कसं दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल MAN असं आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. PEN. WIN. POP. SN. MAN. मॅन. गो. 2 अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होत आहेत. बघा, मॅन म्हणजे मनुष्य, माणूस. गो म्हणजे जाणे. पेन. सील. पेन. सील. विन. डो. पॉप. कॉर्न. आणि या ठिकाणी बघा सन आणि डे. या ठिकाणी 2 अर्थपूर्ण शब्द तयार झालेले आपल्याला दिसतात. सन म्हणजे सूर्य, डे म्हणजे दिवस. अशा प्रकारे आजचा स्वाध्याय असा सोडवायचा आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.